श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या आत घरात आनंदाची बातमी येईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठे यश मिळणार आहे. तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा अनुभव येईल. तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मनातील इच्छांची पूर्तता होईल. तुमचं जीवन प्रकाशमय होईल. तुमच्या कष्टांना योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या आयुष्यात चांगले बदल होतील. तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामींचा आशीर्वाद असणार आहे. रात्री 12च्या आत एक मोठा आनंदाचा क्षण येईल, जो तुमच्या आयुष्यात एक नवा आरंभ ठरेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील चिंता दूर होईल आणि तुम्हाला शांती मिळेल. तुमचं घर नेहमी आनंदाने भरलेलं असेल आणि तुम्हाला जीवनात नवीन उमेद मिळेल. स्वामी म्हणतात, तुमच्या कुटुंबात प्रेम आणि ऐक्य वाढेल. तुमच्या घरात सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. तुमच्या मनातील सर्व शंका आणि चिंता आता नाहीशा होतील आणि तुम्हाला एक नवीन सुरुवातीचा अनुभव मिळेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं नशीब बदलत आहे. तुमच्या वाटेवर शुभ संधी येणार आहे. तुमच्या घरात सुख समृद्धी आणि प्रेम नांदेल. तुमच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा येईल. तुम्ही ज्या गोष्टींच्या मागे जात आहात त्या तुम्हाला आता मिळणार आहे. रात्री 12च्या आत तुमच्या आयुष्यात एक मोठा आनंदाचा दिवस उगवेल आणि तुम्ही सर्वजण त्याचा अनुभव घेणार आहात. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला सुख समृद्धी आणि यश प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील आणि तुम्ही जीवनभर आनंदी राहाल. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या आत घरात आनंदाची बातमी येईल. त्या बातमीने घरात आनंद पसरेल. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होतास ती गोष्ट पूर्ण होण्याचा क्षण जवळ आला आहे. स्वामींचा आशीर्वाद राहो तुमच्यावर. सुख समाधान आणि यश मिळो भरभर. मनात भक्ती आणि श्रद्धा ठेवा. स्वामींचे नामस्मरण करत राहा, जे नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि योग्य वेळी साथ देतील. संकट लवकर दूर जातील आणि शांतता नांदेल. स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. फक्त श्रद्धा आणि मनात विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या तुझ्या दाराशी आनंदाची बातमी येईल. जी अपेक्षा तू मनात धरली होतीस ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे. स्वामी सांगतात, तुझ्या जीवनात शुभ क्षण येणार आहेत. तुझं नशीब बदलणार आहे. फक्त स्वामींच्या नावाचा जप करत राहा. स्वामी पुढे म्हणतात, दुःखाचे दिवस आता संपले. संकट दूर पळणार आणि सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. ते सांगतात, रात्र संपायच्या आत तुला अशी बातमी मिळेल जिची वाट तू कित्येक दिवसांपासून पाहत होतास. स्वामी म्हणतात, आता मनापासून काळजी दूर कर. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. ते सांगतात, तुझ्या शुभ बातमीची वाट पाहत होतास ती तुला नक्की मिळेल. फक्त धीर धर आणि विश्वास ठेव. स्वामी समर्थ सांगतात, आयुष्यात आलेल्या कठीण काळाला आता पूर्ण विराम मिळेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या घरात सुख आणि समाधान राहील. स्वामी सांगतात, तुझ्या मेहनतीचं फळ तुला योग्य वेळी मिळणार आहे. रात्र संपायच्या आत आनंदाची बातमी तुला मिळेल. ते पुढे म्हणतात, तू चिंता मनात ठेवू नकोस. ती आता दूर होईल. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होणार आहे. स्वामी म्हणतात, रात्री जशी पुढे जाईल तसा तसा तुझ्या जीवनातला अंधार दूर होईल. सकाळी डोळे उघडल्यावर तुला आयुष्यात नवीन प्रकाश दिसेल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात लक्ष्मीचा वास होईल. समृद्धी आणि आनंद तुझ्या घरात येऊन उभे राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझं भाग्य उजळणार आहे. आनंदाची दारं उघडतील. फक्त स्वामींच्या नावाने श्रद्धा ठेव. ते सांगतात, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामींचं स्मरण कर आणि तुझ्या आयुष्यात बदल अनुभव. स्वामी म्हणतात, 12च्या आत रात्री तुझ्या हृदयात आनंदाची लहर उमटेल. तुला तुझ्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात ज्या शुभवार्ता येणार आहे ती तुझ्या जीवनाला नव्या उंचीवर नेईल. फक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा.
स्वामी म्हणतात, तुझ्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा राहील. रात्र संपायच्या आत आयुष्यात नवीन दिशा मिळेल. स्वामी सांगतात, आज दिवस तुझा खास असेल. रात्र संपायच्या आत नशीब तुझ्यावर प्रसन्न होईल. जी गोष्ट अशक्य वाटत होती ती आता शक्य होणार आहे. तुझ्या घरात आता मंगलमय बातमी येईल. तुझ्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होतास ती आता पूर्ण होणार आहे. स्वामी पुढे सांगतात, तुझ्या मनातील चिंता आता दूर होईल. संकट पळून जातील आणि तुझ्या घरात शुभतेचं आगमन होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू खूप दिवस वाट पाहत होतास आणि आता तुझ्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे. तुझ्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे. ते सांगतात, रात्रीच्या अंधारासोबत तुझ्या दुःखांचं सावटही नाहीसं होईल. पहाटेचा उजेड तुझ्या जीवनात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येईल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात आनंद नांदेल. नवीन संधी तुझ्या दाराशी उभी असेल. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेव. स्वामी सांगतात, रात्री 12च्या आत एक अशी बातमी मिळेल जी तुला एक नशीब बदलून टाकेल. स्वामींचं नाव घे आणि पुढे चालत राहा. स्वामी सांगतात, तू मनापासून काही मागितलं तर ते तुला नक्की मिळेल, कारण तुझी श्रद्धा आणि भक्ती तुझ्या प्रत्येक इच्छेचं फळ देईल. ते पुढे सांगतात, तुझ्या आयुष्यात शुभ गोष्टी उघडणार आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि त्यांच्या नावाचा जप करत राहा. स्वामी म्हणतात, सुख फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं. दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं. सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारं ज्ञान सर्वोत्तम असते. परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली, पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात. स्वामी म्हणतात, तराजूत साधी कुठलीही वस्तू तोलताना कमी जास्त होतच असतं. मग हे तर आयुष्य आहे, कमी जास्त तर होणारच. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. स्वामी सांगतात, संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेवावा. थोडी कडवट असतात पण जीवनात नक्कीच संजीवनी ठरतात. स्वामी म्हणतात, झेप घेण्याची वृत्ती अशी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही, कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते तर ज्येष्ठत्व इतरांना आधार देत असते. ज्या माणसाजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता आहे तो माणूस कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो. स्वामी म्हणतात, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. एकदा फूल फांदीवरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिटकत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात. तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नाहीत, पण मनात उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं. प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जगायला हवं. जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठीच सारखा असतो. काही जण त्यातून मोती काढतात, तर काही जण मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे. ज्यांचे आपल्या स्वतःच्या मनावर नियंत्रण असते त्याला या जगात कोणीच दुःखी करू शकत नाही.
स्वतःच्या जीवनावर कधीच नाराज होऊ नका, कारण काय माहिती तुम्ही आज जगत असलेले जीवन कोणासाठी तरी स्वप्न असू शकतं. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं, म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या असतात. आयुष्यात काही गोष्टीतून आपणच माघार घ्यावी, कारण आपण चुकीचे आहोत म्हणून, नाही तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते, राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कुणाच्या तरी आदराची गरज भासू शकते. आयुष्यात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते निघून जातील. संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. मी स्वामींच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. स्वामींनी भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्याच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक, कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करतात. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच पाहतात. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते यशापर्यंत पोहोचण्याची. आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतात. फक्त असावा लागतो थोडा संयम. स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो. जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना, देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीही जाणू शकत नाही. मुळात महाभारत कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रौपदी या पात्राचा भरलेलाच नाही. महाभारत हे आपल्या प्रत्येकाचं आयुष्य आहे. तुमची लाचारी भीष्म आहे, हाती सर्व असून काहीच न करू शकण्याची. तुमचा निर्णय हा कर्ण आहे, चुकला तरी तो योग्यच वाटतो. तुमचं अंध प्रेम हे कौरव आहे, जे चांगले वाईट समजू देत नाही. कृष्ण तुमची सदविवेक बुद्धी आहे, तुमचा तो धर्म आहे, त्याचा वापर कसा करायचा स्वतःनेच ठरवावं. दुर्योधन तुमचा घमंड आहे, त्याचा अंत होणारच. पांडव हे तुमचा आत्मविश्वास आहे, जे आयुष्य विस्कळीत होऊ देत नाही. तर कौरव हे तुमच्या डोक्यात चाललेल्या कुरघोड्या.
तुमची ताकद हा भीम आहे, जे कधीही डगमगत नाही. तर भीमाचा नातू बर्बरिक हा तुमचा समर्पण. तुमच्याकडे सर्व असून इतरांचा विचार करायला लावतो. अर्जुन तुमचा कर्म, तुम्हाला जो करावाच लागतो. पंचाली तुमचा आत्मसन्मान, ज्याच्याशिवाय मनुष्य शून्य असतो. शकुनी तुमचं मन आहे. या चांगल्या वाईटाची उत्पत्ती तिथूनच होते. तुमची सावली म्हणजे तुमची वेळ आहे, ती परिस्थितीनुसार बदलत राहील. आणि कुरुक्षेत्र हे तुमचं शरीर आहे, ज्याला या सर्वाचा परिणाम भोगावा लागेल. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही. त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. लवकर जाग येणे खूप महत्त्वाचे असते, मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून. समाधान, सहनशीलता आणि संयम असणारी व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते. जे जीवनात स्वामींचा हात धरतात त्यांना जीवनात कधीच दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ येत नाही. मन शांतीचे कारण, सर्व दुःखांचे हरण. जड जीवा या तारण, भगवंता तुझे नामस्मरण. आपलं भविष्य हे आपल्या वर्तमानापेक्षा नक्कीच चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत. जीवनात आज असलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करतो त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळते. जिंकायचे असेल तर ध्येयावरती आपली पकड मजबूत असायला हवी. देवाला केलेला नमस्कार देव कधी उधार ठेवत नाही. फक्त निस्वार्थ श्रद्धा ठेवा. दुःख भोगून संपवा, सुख वाटून उपभोगा. जीवनाच्या या प्रवासात गुरुभक्तीत रममान व्हा. दुःख आले आयुष्यात तर फक्त स्वामींना हाक मारा, ते धावून येतील तुमच्यासाठी. फक्त तुमचे आचरण पवित्र ठेवा. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं, कारण एक छोटंसं स्मित सुद्धा खूप काही करण्याचं बळ देतं. अज्ञात भीतीमुळे स्वतःला मागे राहू देऊ नका. सर्वोत्तम संधी अनेकदा अनिश्चिततेच्या दुसऱ्या बाजूला असते. आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे ते दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे, तरच ते साध्य होऊ शकते. सगळं संपलंय असं वाटत असतानाच पुन्हा सुरुवात करणे हीच खरी जिद्द. पराभव फक्त इंचभर दूर असूनही तुम्ही हार मानण्यास नकार देता तेव्हा इतिहास घडतो. ज्या मनुष्याकडे संयम आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. जोडीला जर असतील आत्मविश्वास आणि कष्ट तर अवघड नसते कुठलीच गोष्ट. सगळं संपत असल्यावरही खेळ जिंकता येतो. फक्त आपल्याला आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द हवी. अपयश म्हणजे नव्याने आणि हुशारीने पुन्हा तयारी करण्याची संधी असते. तुमच्या प्रयत्नावर जर तुम्ही अतूट विश्वास ठेवलात तरच मोठे यश प्राप्त होते. स्वतः संघर्ष करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जीवनाची खरी किंमत कळते. जगण्याच्या नियमात अडकून न राहणारी माणसं नवा विक्रम करतात. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायऱ्यावर जो इमारत उभी करू शकतो तोच खरा यशस्वी माणूस. झालात कधी पराभव, जीवनी लागला जरी घाव, तो जिवारी खचून तू जाऊ नकोस कधी. उठ पुन्हा अन राखेतून घे तू हिमतीने उंच भरारी. जेव्हा तुम्ही हरलात असं लोक गृहीत धरून चालतात तेव्हा तुमचं जिंकणं खूप महत्त्वाचं असतं. नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही, सोबत श्रद्धा आणि विश्वासाची जोड हवी. तरच हृदय निर्मळ होतं आणि ईश्वर त्यात वास करतो. जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला दिशा देऊ शकतो. अज्ञानाशिवाय ज्ञानाचे, उपवास केल्याशिवाय अन्नाचे आणि उन्हात फिरल्याशिवाय सावलीचे महत्त्व समजत नाही. प्रार्थना अशी करा की सर्व काही देवाच्या हातात आहे, पण प्रयत्न असे करा की सर्व काही तुमच्या हातात आहे. ज्याच्या माथ्यावर असतो वरदहस्त स्वामींचा, त्यांच्या आयुष्यात होतो अस्त साऱ्या दुःखांचा. ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने
आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. तत्त्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे लागते. नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्यास सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल, त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही, तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. जे ठरविले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते. कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते. हे न विसरता आपले जीवन जगा, तुम्हाला दुःखही सहन करता येईल. आपल्या प्रयत्नामध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल, कारण प्रयत्न यश मिळण्याचा पायर असतात. अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर विश्वास ठेवा. एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते. आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. त्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर येईल. गुणात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः ठरवा, कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ मिळत नाही. यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या, कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे समजते. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा, कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व करू शकते. चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून येतील. एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण कोणतेही शोध जेव्हा एक शास्त्रज्ञ लावतो तेव्हा तो ती गोष्ट शक्य होऊ शकेल हाच विचार मनात ठेवून प्रयत्न करतो. परिस्थिती कशी येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते, कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेतो. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज दूर करा. निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा, कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. भले उशीर का होईना पण यश मिळते. मर्यादित राहून काम करा, पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करावे. चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान असते. अशक्य गोष्ट शक्य करायची असल्यास धोका पत्करून
साहस दाखवण्यास तयार राहा, कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला. एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनाचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले काम आहे. संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा, कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या, कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. शिकण्याचा प्रयत्न करा, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत घ्यावी लागते. स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देत नाही. वाईट काळाला जसाच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा दिला जाईल. एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो, त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करते. जगताना स्वातंत्र्य निवडा, कारण स्वातंत्र्य हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करू शकते. स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही, तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास मदत करतो. तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होते. आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. समोर येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण आहे. जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्लभतेचे लक्षण आहे. आव्हानाचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो, त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असेल तरीही माघार घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो, त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. जीवनात पर्याय निर्माण करा, कारण सर्वजण एकाच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र निवडा. कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा, कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे, त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे लक्ष द्या. जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेल्या मदतीचा हात, कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्याच्या पाठीमागे परमेश्वरही उभा राहतो. अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजय झालेला नाही.
स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणीवर मात करण्याचा एक मार्ग आहे. प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान असेल. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण काही गोष्टी या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्यक्ष क्षेत्रात त्या कामातून परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होते. आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करा, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल. विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करते. ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्याच्या न थांबता केलेल्या प्रयत्नामुळे जिंकले होते. आपण सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक घेण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते. अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करा. प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग पुस्तकाशी मैत्री आहे आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्याला कमी वयात अमूल्य ज्ञान देऊन जीवनात येणाऱ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार करतात. अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला आहे. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते, कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरीही त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळते. जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होते. हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत नाही. जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे, कारण मर्यादित राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होते. नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती
समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा देऊ शकते. सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल वाढवेल. प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा आणि अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काहीही लागणार नाही. स्वामी म्हणतात, "का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेची आहारी जातो, ग्रहतारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रहतारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व ठीक करतात. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता. गुरुकृपा लाभासाठी सोडू लागे अहंता मना. नको मनी खोटी लालसा, प्रसिद्धी जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांचा वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वामी कृपा मिळेल. माझ्या स्वामींनी कधीही पापी पुण्यवान, देवदानव, भक्त अभक्त, गरीब श्रीमंत, उच्च नीच, आस्तिक नास्तिक, चोर डाकू, साधू संत कोणी कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलं व योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे आणि आपली नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे, म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकरच मार्गी लावतील. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा आपण केलेली नसते. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखे वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेश, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःला असं घडवा, एवढं यशस्वी बनवा की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहे ना, त्यांना तुझे स्वप्न पडले पाहिजे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी, तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा, त्यानंच सर्व आलं. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत, आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणतीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करत जावा. स्वामींनी वर्षानुवर्षे सोहळ्या ओवळ्या कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली आणि आपण अजूनही त्याच सोहळे ओवळे
कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. जसे भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे. गुरु परंपरेला महत्त्व आहे. गुरूंनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे. स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुष संत घडवलेले आहेत. त्यांना दीक्षा देऊन त्यांना देखील आपल्या समान बनवले. जो स्वामींचा झाला, स्वामींनी त्याला आपल्या समान बनवले. स्वामींची अनेक अनन्य भावाने भक्ती सेवा करा. स्वामींनी ओळखा. स्वामी जन्माचे सार्थक करतात. कोणाला श्रीमंतीची अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्यांचा, घोड्यांचा, आज्ञाचा, ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा, मुलांबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा, तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचे आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज आहे. हे अनुभवालेचे बोल आहेत. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असते. मोरपंख दुर्मिळ झाले कारण लोकांनी त्याला जपलं नाही. कुठल्याही गोष्टीला जपावं लागतं तरच ते टिकतं, नाहीतर ते दुर्मिळ होऊन हळूहळू संपून जातं. म्हणून चांगले मित्र, चांगले नाती वेळोवेळी जपा, नाहीतर हळूहळू ते दुर्मिळ होतील. हे स्वामी राया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करवून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करत नाहीत. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. मला मिटवायला, मला संकट टाकायला, माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहेत, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. ज्यावेळेस नशीब साथ देणार नाही, तेव्हा तुम्ही तुमचे प्रामाणिक शर्यतीचे प्रयत्न करत राहा आणि तेव्हा पण अशक्य वाटेल तिथे शक्य करायला मी आहे. तुझ्या पाठीशी तू घाबरू नकोस. हे स्वामीराया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळ्या करतात. हा अनुभव आहे, तुम्ही पण करून पाहावं. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती? रस्त्यावर जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना, तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो. कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, जे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. हे बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको.
मैदानात उतरला आहे तर मैदान गाजवा. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे, बाकी मी पाहेन. आणि तू आहे, घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय, या देही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली, राहिल्या सदा ही भक्ती स्वामी चरणी. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हेच जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थक लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काहीही फायदा होत नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच माझे मागणे आहे तुझ्याकडे स्वामीराया. स्वतःचा सन्मान हा स्वतः जपायचा असतो, तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा. जगातील लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागतात. ते भोगला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढा देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर आणि आमची भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींचा सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा, कल्याण होईल. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजलेले नाही. अजून देखील आपण स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीस आले. त्यांचे कल्याण स्वामींजवळच झाले. तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील? कधी त्यांना कळेल की स्वामींनी अकले से खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य भक्त मात्र दुनियेत स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा बोवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती, ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते यांच्यासाठी खूप केलं, अशा सर्वांची पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली. क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची. नको ते खोटे नाते संबंध आणि स्वामी तुमची सेवा भक्ती करायची बस. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने, मनातील प्रिय भावनेने बोलत असतो, तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण, भावनाची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात
ते तितकाच सत्य आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत. हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करा, स्वामींचे नामस्मरण करत राहा, कल्याण करून घ्या स्वतःचे. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. जेव्हा नियती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करत राहा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही, असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो वा नसो, स्वामींची नित्यनेमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिटे वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचा पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटात मध्ये कसे बॅलन्स उभे करून राहतो, तुमचा गुगल पण दाखवू शकत नाही. ज्यावेळेस भयंकर वादळ संकटाचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देवदेव व्रत केल्यावर तरी त्या अनुभवाचा येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामीजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचे नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव येतील. करून पहा. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे. ते तुझ्यासाठी आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे. चल उठ, बघ बरं, माझे नाव घे, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियाला ओळख रे. अरे एवढं संकट आलेलं, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडकलेले धडकलेले, निर्धार अनंतांची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. मी सांगतात का रे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात. हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्यांच्या अंगात संचार करतील? अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको करूस. अंधश्रद्धा बाळगू नको. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल. लक्षात ठेव. मी सांगतात बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्या वर एखादा वाईट प्रसंग संकट येऊ दे आणि तू त्यांना आपलं मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. जे सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच. तुझ्यासाठी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंतही अशी एकच वस्तू स्थिर आहे. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. मला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी मंत्र असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल. हे होऊ शकते. आजपर्यंत मी या शब्दसमूहाचा कोट्यवधी उच्चार
व हस्तलिखित करून नदी, समुद्र अशा ठिकाणी तर काही शुद्ध भूमी विसर्जित केला आहे. कोणताही सुंदर, शुद्ध, अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावी मन, बुद्धी, शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निबाणासारखे प्रवास करायला लागते व त्याचा अंतरात्म्यातला एक शुद्ध शुभ्र चंद्र प्रकाश दिसून तो कृत्यकृत्य होतो. श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध संपतात. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. आम्ही असताना काळजी कशी करतोस रे? तुझं काम फक्त माझ्याजवळ अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कारभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहे. एकदा त्यांनी स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाटेला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे नामस्मरण करून आनंदाने घालवायचा. वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठे असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगावेच असतात. पण आम्ही तुझ्या सोबत आहो ना, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत नसाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडवू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीबही बदलेल. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता. हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्यानं नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास होणार नाही. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यातला तुला सहज खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतात असे नाही. त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरुपटीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वळवण्याची प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंचे कास धरून ठेवावी. ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा म्हणजे सोपे नाही. ती परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंनी भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुर्गकर्काचा योग समजावा. ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तिचं समाधान देखील जन्म घेतं. म्हणून कुठल्याही समस्याला भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. यशस्वी होण्याचा
एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जयाला नामाची गोडी लागली. ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याचा योगक्षेम वायस्वय स्वामी माऊली. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमसंदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.